दक्षिण आफ्रिकेशी आज T20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप डी मध्ये अफगाणिस्तानची लढत होणार आहे. सलामीच्या लढतीमध्ये आफ्रिकेनं कॅनडावर मात केलेली आहे, तर न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे आजची लढत जिंकून स्पर्धेमधलं आव्हान कायम ठेवण्याचा इरादा अफगाणिस्तान संघाचा असेल. ऑस्ट्रेलियाचा मिशन T20 वर्ल्ड कप आजपासून सुरू होणार आहे. ग्रुप बी मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा मुकाबला आयर्लंडशी होणार आहे. सलामीच्या लढतीमध्ये श्रीलंकेनं आयर्लंडवर मात केली आहे. तसंच आजच्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं मोठं आव्हान आयर्लंड समोर असणार आहे. त्यामुळे आजची लढत एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवली जाते. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे दोन संघ T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेड स्टेडियमवर ही लढत होणार आहे. सलामीच्या लढतीमध्ये वेस्ट इंडिजनं स्कॉटलंडवर मात केली होती, तर दुबळ्या नेपाळनं इंग्लंडला विजयासाठी झुंजवलं होतं. त्यामुळे आजची लढत जिंकून साखळी गटातला अव्वल स्थान भक्कम करण्याचा दोन्ही संघाचा इरादा असेल. पाकिस्ताननं T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अमेरिकेचा 32 धावांनी पराभव केला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत असताना अमेरिकेसमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र अमेरिकेला प्रत्युत्तरादाखल केवळ 158 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. आता पाकिस्तानची पुढची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताशी होणार आहे. ICC T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडनं 10 गडी राखून मोठा विजय मिळवलाय. UAEनं प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड समोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडच्या फिन ॲलन आणि टीम CA फर्ट या दोन्ही सलामीवीरांनी UAEच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 15 षटकांमध्ये विजय मिळवलाय. T20 वर्ल्ड कप सामन्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना कुटुंबासोबत राहता येणार नाहीये. या संदर्भात संघ व्यवस्थापनाची मागणी BCCIनं फेटाळली आहे. तसंच नियम न पाळल्यास कठोर कारवाईचा इशारा BCCIनं दिलाय. T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताची लढत उद्या नामिबियाशी होणार आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय संघाच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. संघाचा तडेखेबंद सलामीवीर अभिषेक शर्माला ताप आलाय आणि त्यामुळे उद्याच्या लढतीला तो मुकण्याची शक्यता आहे. सध्या BCCIची मेडिकल टीम त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. T20 विश्वचषक स्पर्धेचं यजमान असलेल्या श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय. संघाचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा हा दुखापतीमुळे T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे. हसरंगा स्पर्धेतून बाहेर पडणं हा श्रीलंकेसाठी मोठा धक्का मानला जातोय. T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज मिचेल ब्रेसवेल डाव्या पायाचा पोट त्यांना त्याच्या दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण स्पर्धेतून तो बाहेर पडलेला आहे. ब्रेसवेल स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे न्यूझीलंडच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून येत्या मार्चमध्ये 3000 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाणार आहे. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही घोषणा केली. गेल्या 2.5 वर्षात पुणे मंडळानं काढलेली ही 7वी लॉटरी असून मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध करून दिली आहेत. मध्य रेल्वेवर 24 विशेष गाड्या धावणार आहेत. CSMT ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेसची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष ट्रेन 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीमध्ये चालवल्या जाणार आहेत. वंदे मेट्रो लोकल लवकरच आता रुळांवर धावणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास सुरक्षित, वेगवान आणि त्याचबरोबर आरामदायी होणार आहे. धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना रोखणं, वाढत्या प्रवासी गर्दीला सक्षम पर्याय उभं करणं तसंच वातानुकूलित प्रवास अधिक व्यापक करणं या उद्देशानं ही आधुनिक लोकल सेवेत आणण्याची तयारी सुरू झाली आहे. पण रेल्वेनं विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंगणेवाडी यात्रेला वाढती गर्दी लक्षात घेऊन गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ झाली आहे. प्रवाशांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तिकीट आरक्षणामधील ताण पाहता पूर्वी सुरू केलेल्या गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. स्मार्ट TDOD मीटर करता आता महावितरणनं वीज ग्राहकांना सवलत दिलेली आहे. वीज ग्राहकांना दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट 80 पैसे ते ₹1 टप्प्याटप्प्यानं सवलत मिळणार आहे. तर वेगवेगळ्या वेळेनुसार दर आकारणी केली जाते.
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर तातडीनं मदत मिळण्यासाठी हे केंद्र आता सुरू केलं जाणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठामधील BSc आणि MSc अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आता आधुनिक यंत्रसामग्रीवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. या ठिकाणी पेंट स्प्रे बूथ आणि त्याचबरोबर मेंटल प्री ट्रीटमेंट सिम्युलेशन युनिट ही सुविधा मिळणार आहे. ती आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये खासगी कारच्या नोंदणीसाठी MHFD ही नवीन नोंदणी मालिका आजपासून सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर दुचाकीसाठीची MH03EX ही मालिका आता संपत आल्यामुळे नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनांसाठी आता 0001 हा क्रमांक मिळवता येणार आहे. यासाठी आज दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. देशभरात तसंच राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक पदासाठी TET पात्रता परीक्षा याची महत्त्वाची अट ठरलेली आहे. MCA आणि MHCT या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेसाठी अर्ज करायला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी CET सेलनं दोन्ही अभ्यासक्रमासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मुंबईमधील मानखुर्द आणि चेंबूरमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे. पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करत आहे. त्यामुळे उद्यापासून 30 तासांसाठी हा पाणी पुरवठा बंद असेल. राज्यभरातील अवजड वाहनांची पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे आदेश त्यांनी दिले. तसंच महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिलेले आहेत. मुंबई जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 अंतर्गत विभागीय स्तरावरील शाळांच्या मूल्यांकनासाठी आज अंतिम दिवस आहे. शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. संबंधित शाळांनी शिक्षण विभागांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मूल्यांकन प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे.